काँग्रेसचं गुजरातच्या अहमदाबादमध्ये अधिवेशन सध्या सुरू झालेलं आहे। तब्बल 64 वर्षांनी काँग्रेसनं गुजरातमध्ये अधिवेशन झालंय। पंतप्रधान मोदींच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसनं अधिवेशन आयोजित केलंय। काँग्रेस कार्यकारिणी बैठकीनं या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे। न्यायपथ, संकल्प, समर्पण, संघर्ष अधिवेशनाची ही थीम आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी, सोनिया गांधी तसंच पक्षाचे वरिष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित आहेत। पक्षाचे विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष देखील काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत। दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी या अधिवेशनामध्ये भाजप आणि आरएसएस वरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। संविधान निर्मितीनंतर आरएसएसची महात्मा गांधी बाबासाहेबांवरती टीका देखील केलेली आहे असं देखील खरगेंनी म्हटलंय। रामलीला मैदानामध्ये आरएसएसनं संविधानासह नेत्यांचे पुतळे देखील जाळले असं देखील खरगे म्हणतात। तर धार्मिक मतभेदभाव करून मूलभूत समस्यांवरून लक्ष दूर केलं जातंय अशी देखील टीका खरगेंनी केलेली आहे। दरम्यान काँग्रेसनं आरएसएस आणि भाजपवरती काय हल्लाबोल केला हे आपण पाहतोय। धार्मिक मुद्दे काढून आज मूलभूत समस्यांवरून लक्ष हटवलं जात आहे। काही मुठभर व्यक्तींच्या हाती सत्ता एकवटली आहे। सरकारी यंत्रणा हाती घेतल्या जात आहेत। सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी आणली होती, मात्र आज संघाचेच लोक पटेलांचा वारसा सांगत फिरतात। संविधान निर्मितीनंतर आरएसएसनं महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर आंबेडकर आणि काँग्रेसवर देखील टीका केली। रामलीला मैदानामध्ये या नेत्यांचे पुतळे आणि संविधानाची प्रत देखील आरएसएसनं जाळून टाकली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।